नमस्कार मित्रांनो, सनी देओल आता पॅन इंडिया स्टार बनण्याच्या प्रवासाला निघाला आहे। गदर 2च्या जबरदस्त यशानंतर आता सगळ्यांनाच त्याच्यासोबत काम करायची आहे। अलीकडेच बॉर्डर 2ची घोषणा केल्यानंतर सनी देओलने पूर्वमध्ये त्याच्या आणखी एका चित्रपटाची घोषणा केली आहे। दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत सनी देशातील सर्वात मोठा ॲक्शन चित्रपट घेऊन येणार आहे। या चित्रपटाची निर्मिती मैत्री मूव्ही मेकर्स करणार आहेत, जे अल्लू अर्जुन स्टारर चित्रपट पुष्पा 2चे निर्माते देखील आहेत। मित्रांनो, सिने जगतातील ताजे बातम्या आणि रिसेंट अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, सुपरस्टार सनी देओलने हिंदी चित्रपटसृष्टीत ॲक्शन हिरो म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली, पण त्याची ही प्रतिमा आता संपूर्ण भारतात पोहोचणार आहे। गदर 2च्या जबरदस्त यशानंतर सनी देओलकडे चित्रपटांची रांग लागली आहे। एकीकडे सनी बॉर्डर 2च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, तर दुसरीकडे त्याने भारतातील सर्वात मोठा ॲक्शन चित्रपट आणण्याचे आश्वासन दिले आहे। अभिनेत्याने त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे। यावेळी सनी देओलने त्याच्या पुढच्या चित्रपटासाठी एका दाक्षिणात्य दिग्दर्शकाची हातमिळवणी केली आहे। सनीने त्याच्या एक्स अकाउंटवरून ट्विट करून याची अधिकृत घोषणा केली आहे। एवढेच नाही तर या चित्रपटाचे पहिले पोस्टरही रिलीज केले आहे, ज्यावर HDGM मोठ्या शब्दात लिहिलेले दिसते। या चित्रपटाच्या माध्यमातून सनी देओलने साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक गोपीचंद मालिनेनी यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे। चित्रपटाच्या सेटवरूनही अनेक छायाचित्रे समोर आली आहेत। निर्मात्यांनी HDGMच्या सेटवरून पूजा मुहूर्ताचे अनेक फोटो शेअर केले आहेत। फोटोंमध्ये सनी देओल सोबत संपूर्ण टीम दिसत आहे। या चित्रपटाच्या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। बॉर्डर 2 सोबतच प्रेक्षक सनीच्या या चित्रपटाचीही आतुरतेने वाट पाहत आहे। याशिवाय चाहते अपडेट्सवरही लक्ष ठेवतील। या चित्रपटाची घोषणा करताना निर्मात्यांनी दावा केला आहे की हा आतापर्यंतचा सर्वात मोठा ॲक्शन चित्रपट असेल। याशिवाय सनी देओलही या चित्रपटातून साऊथमध्ये पदार्पण करणार आहे। त्याचा आगामी चित्रपट ब्लॉकबस्टर ॲक्शन थ्रिलर असणार असल्याचे मानले जात आहे। साऊथच्या वीरासिम्हा रेड्डीच्या यशानंतर टॉलिवूडचे दिग्दर्शक गोपीचंद मालिनेनी यांनी रवी तेजासोबत एक प्रोजेक्टची घोषणा केली होती, मात्र काही कारणांमुळे ते थांबवण्यात आले। आता सनी देओल सोबतच हा चित्रपट बनवणार असल्याचे मानले जात आहे। याआधी गेल्या आठवड्यात 13 जून रोजी सनीने 1997 मध्ये रिलीज झालेल्या त्याच्या ऑल टाइम ब्लॉकबस्टर चित्रपट बॉर्डर्सचा सिक्वेल जाहीर केला होता। सोशल मीडियावर चित्रपटाच्या घोषणेचा व्हिडिओ शेअर करताना सनीने स्वतः लिहिले होते, एक सैनिक पुन्हा आपले 27 वर्ष जुने वचन पूर्ण करण्यासाठी येत आहे। भारतातील सर्वात मोठा वॉर चित्रपट बॉर्डर 2 यासोबतच चित्रपटाचे संदेश आते है हे गाणे पार्श्वभूमीतून ऐकू येत आहे। 1997 मध्ये बॉर्डरचे दिग्दर्शन करणारे JP दत्ता बॉर्डर 2ची निर्मिती करणार आहेत। भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि JP दत्ता यांची कन्या निधी दत्ता ही देखील चित्रपटाच्या सहनिर्मात्या असतील। याचे दिग्दर्शन अनुराग सिंग करणार आहेत। अनुरागने यापूर्वी अक्षय कुमार स्टारर केसरी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे। कामाच्या आघाडीवर सनी देओलचा मागील चित्रपट गदर 2 होता, जो बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता। 691 कोटी रुपयांचा जगभरातील कलेक्शनसह हा चित्रपट 2023चा चौथा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता। हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या कारकिर्दीला पुन्हा उधाण आले होते। लवकरच सनी लाहोर 1947, बाप, सूर्या आणि अपने 2 यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे। तर मित्रांनो, सनी देओलच्या कुठल्या सिनेमाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्या आणि गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।